तर मंडळी, तर ही आहे आमची पहिल्या रो म्हैस. हिला झालेला आहे एक मग पारडू. आणि ज्या लोकांकडं म्हैस आहे तर त्या लोकांना माहीतच असेल की पहिल्या रो म्हैस ही कधीच व्यवस्थितरित्या दूध काढू देत नाही. आणि तिने तिच्या पिल्लाला पण कधी जवळ घेतलं नाही येल्यापासून. जर पिल्लू जर सडाला जर पिलं ना तर म्हैस ही आपोआप पाणवती. आणि तिला भाला बांधला तरी पण तिने काय दूध काढून दिलं नाही. द्यायची पण खूपच नाटकं करायची, गोल गोल करायची म्हशीला ना. तर ही हरिण छाप मला केवढीची ही सरकी पेन केवढीची? 20 रुपये, 1980 रुपये सरकी. आणि ती पलीकडची बुस्सा 1520 रुपयाचा झाला काय 3-3.5 रुपये. 3.5 रुपये दोन्ही. तू उचलीचा कोणी घरात घेऊन जा, पावसाची जाईल भिजून. तर म्हशीसाठी हर्षच्या पप्पाने आणलेला आहे त्यांना पेंड आणि भुस्सा. आता तो पेंड आणि भुस्सा आपण द्यावे ज्यावेळेस म्हशीच्या धारा काढताना तिला पेंड आणि भुस्सा हे दोन्ही एकत्र करायचं आणि ते तिला द्यायचं. म्हणजे म्हशीला चांगला पौष्टिक आहार मिळतो आणि मग म्हैस आपली चांगलं दूध देते. आणि म्हशीचं दूध आहे ना एकदम घट्ट असतं, एकदम फेस. आपण जर एक अर्धा तास जर मंद आचेवरती दूध जर तापलं ना आणि त्यानंतर त्याचा जर चहा करून पिला ना असं वाटतं एकदम आपण काय बासुंदी खाल्ली की काय. आणि एकदम पेड्यासारखा चहा लागतो. आम्ही तर चहामध्ये एक थेंबर पण पाणी नाही टाकत, नुसता दुधाचा चहा. जर घरचं जर गाई म्हशी वगैरे असतील ना तर दूध घरचं, तूप घरचं, दही घरचं. हा एक फायदा आहे. चल तर व्हिडिओ आवडला असल्यास नक्की लाईक करा. बाय.